मित्रहो, ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही कार्यकर्त्यासाठी अतिशय अमृत आहे। या ठिकाणी जे जे माणसं अतिशय 10-10, 5-5, 15-15 वर्षानं जे स्वतःचं भविष्य पाहत असतात, त्या भविष्याला उजाळा देणारी ही निवडणूक आहे। आणि तुमच्या या निवडणुकीमध्ये कोण किती मोठा आहे, कोण किती लहान आहे, कोण काय असेल याचा विषय नाही। या ठिकाणी मी मुद्दाम अध्यक्ष साहेबांना विनंती करतो, या ठिकाणी जे जे कार्यकर्त्यांनी या वाईट परिस्थितीमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, ज्यांनी स्वतःचा जीव मुठीत धरून ज्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं, त्यांना पहिल्यांदा उमेदवारी देण्याचं काम आपण या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला करावं लागेल। याच्यासाठी कुठलाही गटबाजी राहणार नाही, कुठलाही कुणाचा मनभेद राहणार नाही आणि कुणाचं काही राहणार नाही। ज्याची ताकद आहे, हिंमत आहे आणि ज्याला लढायचं आहे आणि जो लढू शकतो आणि जो जिंकू शकतो, अशाच माणसाने या ठिकाणी वाघमोडे साहेब सिनियर आहेत, फुलचंद भाऊ सिनियर आहेत, आमचे बाळासाहेब देशमुख साहेब आहेत, इथं सिनियर आहेत, राजभाऊ आहेत, या ठिकाणी बाबासाहेब, सगळेच। मी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यापेक्षा मी या ठिकाणी नेत्यांना सर्वांना विनंती करणार आहे, इथला कुठलाही गट तट सगळं सोडून फक्त एकच गट आहे, त्याचं नाव शरदचंद्रजी पवार साहेब, हा एक पक्ष समजून या ठिकाणी आपण सर्वांनी प्रामाणिकपणानं काम करावं। या ठिकाणी कार्यकर्त्याचं भविष्य असतं, कुणी कुणाच्या भविष्यामध्ये कुणी विष कालवायचं काही काम करायचं कुणी कारण असेल, कुणाला वाटलं असेल, कुणाला याचा कुणाचा रागलोभ असेल, ते रागलोभ काही वैयक्तिक असतील ते कवा सोडून द्या। पण जिथं कुठं कुणाचं कार्यकर्त्याचं भविष्य असेल, त्या भविष्यामध्ये कुणी विष कालवायचं काम या ठिकाणी कुणी करणार नाही। नेते मंडळाला माझी विनंती आहे, या ठिकाणी आपण कुणीही एकटा माणूस निर्णय घेणार नाही। या जिल्ह्याचे खासदार असतील, आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब असतील, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र मस्के साहेब आहेत, हे दोघं जण वरपर्यंत ज्याचं कुणाचं नाव असेल, चांगलं नाव असेल, विजयाचं नाव असेल, ते वरपर्यंत नेतील, त्याचा AB फॉर्म घेऊन येतील। पण या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी मग या ठिकाणी लोकलला सुद्धा वाघमोडे साहेब प्रत्येकात जसं त्यांनी सांगितलं की आता कार्यकर्त्यांनी सांगितलं की 2-3 मिटिंगची सुट्टी घेतली, पण एकाच मिटिंगमध्ये सगळं मागचं पुढचं बराबर करून या ठिकाणी केलं आहे। आमचे सर्वांचे नेते या ठिकाणी बबन भाऊ गित्ते साहेब असतील, आमचे खास दोस्त आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आजी मनातून जीवातून आणि आम्ही प्रामाणिकपणानं आज आम्ही बबन गित्ते साहेबासोबत आहोत। काही न्यायालयीन लढाई आहे, त्याच्यात काय आम्ही म्हणजे कुणी काहीच करू शकत नाही, देवकते साहेब, त्याच्यामुळे आपल्याला कुणाचीही असेल न्यायालयीन लढाईमध्ये आपण काय करू शकतो, आपण त्या ठिकाणी तुटके पडतो। या ठिकाणी बबन गित्ते याच्यावर नियमानं अन्याय झालेला आहे, तो कुठलाही गुन्हेगार नाही, त्या प्रकरणातला गुन्हेगार नाही, पण ते गुंतवलेले माणसं आणि गुंतवून त्याला आज या ठिकाणी 1-1.5 वर्षाचा म्हणजे कारावासच आहे, अलिखित कारावास आहे, म्हणजे कोर्टानं सजासुद्धा द्यायची गरज नाही, एवढं अलिखित कारावास सर्वसामान्य माणसात आज मिसळता येत नाही, याचं आम्हाला जाणीवपूर्वक मनातून सुद्धा दुःख आहे। अशा दुःख या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यावर बरेच खोटे गुन्हे झाले, बरेच कार्यकर्त्याला अडवलं, बरेच कार्यकर्त्याला जिरवलं, बरेच माणसं उद्ध्वस्त केले, रस्त्यावर आणले। पण मित्रहो, जो माणूस हे पाप करतो त्याला ते पाप फेडावं लागतं, ते वरचं एक कोर्ट आहे। एकदा डॉक्टर दुष्यंत देशमुख साहेब इथं म्हणजे यशवंत देशमुख साहेब होते, बाहेर गेलेत, त्यांचं प्रकरण झालं, लुगडे महाराज, आम्ही माने दादा, आम्ही एक सुरुवातीला ते म्हणजे केस दाखल झाल्या दुसऱ्या दिवशी बैठक घेतली माने दादाने, आम्ही सगळ्यांनी पुन्हा सांगितलं, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलोत, त्यांना सांगितलं खोटे गुन्हे दाखल करू नका। तर त्या दिवशी आम्हाला एकदा पुन्हा मीडियावाल्यांनी विचारलं याच्या पुढचं आंदोलन काय असेल, मला आम्ही इथं PSIला निवेदन दिलं, DYSPला दिलं, SP ला देऊ, ह्याच्या पुढचं आंदोलन काय असेल, मला आता इथं माणसात काय कुणात ताकद राहील नाही, ह्याच्या पुढचं आंदोलन काय असेल ते पण वरचं एक कोर्ट आहे, माणसं भेले ही ठीक आहे, पण प्रभू वैद्यनाथाची नगरी आहे, वरी एक कोर्ट बसलेलं ती भेल काय, या ठिकाणी ज्यांचा अन्याय होईल ते माणसं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि आज तुम्ही पाहता भले माणसं उद्ध्वस्त झालेत। आज संध्याकाळी बऱ्याच व्यापाऱ्याचे फोन येतात, रात्री सर्वांना आनंदाची बातमी की रात्री 10, 10:30, 11 वाजता ते पळी शांत होईल, सगळे आनंदानं झोपायलेत, व्यापार सुधारलाय, बरेच व्यापारी बाहेर निघून जाणार होते विधानसभेत, ती थांबलेत, व्यापार सुरू झाला, हाणामाऱ्या बंद झाल्यात, खोटे गुन्हे बऱ्यापैकी बंद झालेत, खोटा गुन्हा या शहरात आता बऱ्यापैकी घेतला जात नाही। आपण हे सर्व ही सुधारणा म्हणायची, हे वाटोळं आहे का? लोकसभेनंतर आणि विधानसभेनंतर जर काही बदल झाला असेल तर या परळीमध्ये जे खोटे गुन्हे होत होते ते आता थांबलेले आहेत,
सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला. ताई, आमच्या ताईसारख्या निर्भीड ही रणरागिणी आहे, जे स्पष्ट मत या ठिकाणी मांडलं. असे माणसं जीव मुठीत धरून होते विधानसभेपर्यंत. पण जसं जसं विधानसभा संपत गेली, आपला विजय झाला काय आणि पराभव झाला काय, ह्याच्यापेक्षा आता या पळीनं सुटकेचा श्वास सोडला. पळी शांत झाली आहे साहेब. पळीत आता कुठतरी माणसाला असं वाटायला की आता ही माझं गाव आहे, माझी जन्मभूमी आहे, मी इथं लढू शकतो, मी इथं वाढू शकतो, मी इथं काहीतरी होऊ शकतो. इथं सुद्धा लोक स्वप्न बघायलेले आहेत. या स्वप्न बघणाऱ्या माणसाला प्रत्येकाला इथं कुठलाही गट तर टाळवा येणार नाही. आम्ही माणसातले माणसं साहेब. आम्ही राजकारणासाठी राजकारण करत नाही, तर आम्ही सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी राजकारण करणारी माणसं आहेत. फुलचंद कराड साहेबाचा आणि मुंडे साहेबाचा दरारा 95 ते 99 मध्ये प्रचंड होता का नाही साहेब? अंबाजोगाई पंचायत समितीला तुम्हाला माहिती असेल फक्त भाजपच्या 4 जागा आल्या आणि काँग्रेसच्या 8 जागा आल्या. त्याचा मी गटनेता होतो आणि अंबाजोगाईचा उपसभापती झालो मी. झालो का कराड साहेब? ह्या म्हणजे कसं असतं ते काळाचा. प्रभाकरराव वाघमोडेंनी सांगितलं मी किती हजारात आलो, किती लाखात आलो. सर्वसामान्य माणसं जे माणसं प्रामाणिक असतात, तुम्ही फक्त प्रामाणिक राहा. मलाही निवडणुकीमध्ये आरोप केला, आम्ही मॅनेज कॅन्डिडेट दिला. आम्ही सांगितलं इथं मी एकाला विचारलं इथली काय बोललं पाहिजे, तर ती म्हणली तर प्रभू वैद्यनाथाची एवढीच एक ताकद आहे. आम्ही सांगितलं की जन्मला तसं जर धनंजय मुंडेकडून कवा 1 रुपया आणला असेल तर प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीवरचं बेलाचं पान मी उचलतो, नाही तुम्ही उचला. एका वाक्यावर मस्के साहेब हे सगळं वादळ शांत झालं. इथं ताकद आहे साहेब. इथं माणसाची ताकद नसते, प्रभू वैद्यनाथाची पावनभूमी आहे. या पावनभूमीमध्ये जे माणसं पवित्र काम करतील, चांगलं काम करतील, त्या प्रत्येक माणसाला संधी या ठिकाणी मिळणार आहे. असं थोडंच असतं की कुणीतरी आला राक्षस आणि सगळं घेऊन गेला. त्यांनी सांगितलं माणसं भूतालाही भेटतात, देवालाही भेटतात. भूताची अवस्था काय झाली? बसलं ती पसाराहून. देवाची अवस्था काय झाली? देव आणखीन आपल्या जागेवरच आहेत. ते सर्वसामान्य माणसासाठी काम करतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा ते त्याची देव जाणावा. मी कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे विनंती करतो, कुणाच्या दारात जाऊ नका. तुमची प्रत्येक माणसाची हिंमत आहे, प्रत्येक माणसाची ताकद आहे. कोण राय साहेब देशमुख? मी सुद्धा एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. मला शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला लढायला संधी दिली. का संधी दिली? त्याला माहिती आहे 1992 पासून मी पहिला पंचमतीला आलो. परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुका एकत्र असताना मी संजय गांधी निराधारचा चेअरमन होतो. त्या काळात मला फुलचंद भाऊचे फोन आले किंवा असंख्य मुंडे साहेबांचे मला शेकडो फोन आले की संजय गांधी निराधारची तेवढी पगार सुरू करा, याला पगार सुरू करा, त्याला सुरू करा. फुलचंद भाऊचे वाले या गावातल्या कसं असतं राजकारणात ज्याच्या हातात पद आहे त्याला माणसं फोन करतात. आणि मी त्या काळापासून काम करतो. अंबाजोगाईचा पंचमीचा मी 25 वर्षाला सभापती झालो. काल जिल्हा परिषदला मी काँग्रेसचा एकटा चालतो, पण प्रामाणिक लढलो होतो. आम्हाला मला जे पद देणार त्याच्यासोबत जाऊ. मस्के साहेब आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि मी शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो. काम करा कार्यकर्त्याचं, पण प्रामाणिक काम केलं. एक काम तुम्हाला जिथं संधी मिळेल तिथं जो कार्यकर्ता प्रामाणिक काम करतो त्या माणसाला आयुष्यभर संध्या मिळतात. फक्त कुठं मॅनेज होऊ नका. कुणी असं म्हणता का म्हणा हा माणूस माझ्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं की ज्या दिवशी तू रुपयाला विकशील, 1 रुपयाला तुझी किंमत ठरल आणि 1 रुपयाला विकशील, त्या दिवशी तू आयुष्यातून संपलेला असतील. ज्या दिवसापर्यंत तुला कुणी असं बोट दाखवू शकत नाही हा माणूस 1 रुपयाला विकला नाही, कवा विकला नाही, तो माणूस जगात कुणालाच भेट नसतो. किती वादळ येऊ द्या, किती मोठा माणूस. कोण मोठे माणसं आहेत शेवटी? मोठे तेच माणसं असतात जे प्रामाणिक सर्वसामान्य माणसासोबत काम करतात. त्या माणसाला मोठं म्हणतात. कुठं पैसे 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 करायचे? हा पैसे लय जणांपाशी टाटा बिर्लानं हा देश ताब्यात घेतला असता, आता अदानी अंबानीने देश ताब्यात घेतला असता. जे लोक सर्वसामान्य माणसामध्ये काम करतात त्याच माणसाला पुन्हा ही. आणि उद्याची निवडणूक तुमची आहे. उद्याची देवकते साहेब ही निवडणूक तुमची आहे. जे माणसं ग्राउंडवर काम करतात फक्त स्वतःला एकदा प्रामाणिकपणाने छातीवर हात ठेवून विचारा, मी प्रामाणिक आहे का? असे किती कार्यकर्ते साहेब वरी गेले खाली गेले, कुठे गेले? वरून खाली आला की पुन्हा त्याचा दुसरा मजला कोणचा माहिती का? तळातला. कोणचा मजला आहे त्याचा? एखादा माणूस इथं बसला, वरी गेला आणि खाली आला. खाली आल्यानंतर पुन्हा कुठं जाणार आहे? तळात जाणार आहे. त्याची जागा दुसरी राहत नाही. आता कुणी वाघमोडे साहेबांनी सांगितलं 2-4 कार्यकर्ते लाईव्ह करायलेत. अरे 10 वेळेस कर ना. माझ्या पक्षाची मिटिंग आहे,
मी या पक्षात रोखोक बोलतो, मी ह्या पक्षाचे प्रामाणिकपणानं काम करणार आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचा विजय होण्यासाठी माझा जीव गेला तरी 72 मी प्रामाणिकपणे काम करत असेल तर कोणाला भ्यायची गरज नसते साहेब. कोण मिटिंग लावतं, कोण ऐकायला, कोण बोलायला, असलेलं मिटिंग ऐकत येत आणि इथं भेणारे माणसं इथं येतात काय? ज्याचं दम आहे ते स्टेजवर येतोय, दम आहे म्हणून कार्यकर्ते इथं आले. इथं कार्यकर्ता काय उगा हांडू पांडू येतो का? त्याचा दम आहे. असंख्य भगवान राजाचं भाषण झालं, ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी आलं. देवकते साहेब आहेत इथं कैलास या ठिकाणी इथं उपस्थित कैलास सोळंके साहेब आहेत. विचारा त्यांना इथं ज्या दिवशी कार्यकर्त्याला गिरू मारलं त्या 2 कैलास कोण आला ॲडमिट करायला? राजेसाहेब दिजोगा मोहन कैलास. मी स्वतः गाडी ढकलून आणि मला एक जण मला असा व्हिडिओ करून समोरच्या माणसाला दाखवायला, मी आणखीन 10 वेळेस दाखव ॲडमिट करा अगोदर. काय एवढी मस्ती आली काय तुला? मग आमच्यात बी काय दम असेल, आम्ही कार्यकर्त्यासाठी काम करणारे माणसं आहेत. रस्त्यावर असं थोडंच असतं ते, आपण प्रामाणिक माणसं आहेत. फक्त तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा मी प्रामाणिक आहे. जे प्रामाणिक आहेत त्यांनी प्रामाणिकपणाने तिकीट मागावं. मग ते जिल्हा परिषद असेल, ते पंचायत समिती असेल, ते नगरपालिका असेल, आणि जे प्रामाणिकपणाने छातीवर हात ठेवून तिकीट मागतात त्याच लोकांना लोक 100% विजय करतात. एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचे विजयाची घोषणा होणार आहे. इथं पुण्या पैशाला भिवू नका. आता आपण फाटकेच आहे, आपला दोष आहे का काही? आपण पैसे हानीत नाहीत, आपला दोष आहे काही? लोकांना आपण लुटीत नाही सोळंके ताई, आपला दोष आहे का काही? या तालुक्यामध्ये मी शेकडो हजारो पोरांना नोकरी लावल्या. एक तालुक्यातला माणूस म्हणत नाही कुणाचा रुपया घेतला नोकरी लावता. बदली करताना कुणी म्हणत नाही की एक सिंगल रो कुणालाही उठून दाखवा, कुठं चॅलेंज देऊन सांगतो. आम्ही शिक्षण सभापती होतो, आम्ही आरोग्य सभापती होतो, आम्ही अंबाजोगाई पंचमीचे सभापती होतो. ज्या काळामध्ये मी 98ला माझे वडील शिक्षक होते आणि मी सभापती झालो ताई, एक मोठा कार्यक्रम झाला 2000 लोकांचा. वडिलांनी मला बोलवलं संध्याकाळी, म्हणजे एकत्र जेवण केलं. ती म्हणली आता कुठल्याही भविष्यकाराला विचारू नको, तू भविष्यात मोठा माणूस होणार, पण तुला एक विनंती करू का? तेव्हा शिक्षकाच्या बदलीचा रेट होता 10,000 रुपये पंचायत समितीला 98ला. वाघमोडे साहेब, मला आमच्या वडिलांनी सांगितलं की तुला एक विनंती करू का? वडील वासून म्हणले मला, मी म्हणलं आबा आदेश द्या. ती म्हणले शिक्षकाच्या बदल्यात पैसे खाऊ नको. आणि फार वाईट चर्चा होती आणि तो माणूस उद्ध्वस्त होतो. साहेब असं एक शिक्षक तुम्ही सांगा जिल्ह्याचा सभापती असून कुणी म्हणला रायसाहेब देशमुख कुणाच्या दारात गेला 10 रुपये कुणाची वाट बघितली काय? इथपर्यंत येऊ शकतो माणूस. प्रामाणिकपणाचं बळ आहे साहेब. तुम्ही सुद्धा प्रामाणिक राहा, कुणाला भ्यायची गरज नाही साहेब. देव सुद्धा आपल्यासोबत असतो. कुणासोबत असतो? ते ईश्वर कुणासोबत असतो? जे माणसं प्रामाणिक वागतात त्याच्यासोबत ईश्वर असतो आणि आपल्यासोबत ईश्वर आहे. आपण एका ताकदीनं पुढे जाऊ. या ठिकाणी पक्षश्रेष्ठीनं आदरणीय पवारसाहेबांनी कालच आमची बैठक झाली, परवाची अतिशय चांगली बैठक झाली. स्थानिकला सर्व अधिकार दिले आहेत. या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे आणि सगळ्यात जास्त विनंती मी बाबाला आणि ॲडव्होकेट जीवन देशमुख साहेबाला करतो की या स्टेजवरचा माणूस, खालचा माणूस कुणीही नाराज होणार नाही ह्याची खबरदारी घ्या. प्रत्येकाला समान संधी द्या, प्रत्येकाचा प्रोटोकॉल राखा. प्रत्येकाला शेवटी माणसं आपण कुणाच सगळे इथं आलेले माणसं सगळे प्रतिष्ठेसाठी काम करतात. प्रामाणिकपणे मी कोणतरी आहे, मला प्रतिष्ठा पाहिजे. बरेच लोक स्वाभिमानी आहेत, स्वाभिमानासाठी काम करतात. यांच्या कुणाचाही स्वाभिमान दुखावणार नाही ह्याची प्रामाणिकपणा या ठिकाणी नोंद घ्या. आणि आपण या ठिकाणी सगळेजण मिळून एका ताकदीनं, एका एका जीवानं आपण सगळे लढाईचं लढलो तर या परळी विधानसभे म्हणण्यापेक्षा परळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपला 100% तुतारीचा झेंडा 100% राहणार आणि 100% झेंडा फडकणार. फक्त प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या खुणगाठ बांधा की मी लढणार आणि प्रामाणिकपणे लढणार, एवढंच खुणगाठ बांधावी. आणि आपण सर्वांनी या पक्षाच्या निवडीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावा. तिकीट कुणाच्याही एकट्याच्या हातात नाही. पुन्हा आणखीन कार्यकर्त्याला सांगतो, तिकीट कुणीही एकटा माणूस वाटणार नाही. तिकिटामध्ये काय तुमचे खालून काही आता जिथं आता माने दादा खाली वरी या म्हणलं तरी वरी येत नाहीत. पुन्हा समजा तिकीट घेताना सगळे आपण सर्वजणांनी आपल्याला कुणीही तिकीट एकटा माणूस वाटणार नाही. आपण सर्वजण मिळून जो ताकदीचा उमेदवार असत त्याला आपल्याला द्यायचंय, त्याची आपल्याला निवड करायची. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.